आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मतदार ECINET अर्थात ECNET प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवू शकतात. मतदार उमेदवारांनी सादर केलेलं संपूर्ण प्रतिज्ञापत्र देखील डाउनलोड करू शकतात. ECNET हे निवडणूक आयोगाच्या 40हून अधिक ॲप्स आणि पोर्टल्सना एकत्रित करून सर्व निवडणूक सेवा एकत्र आणणारा जगातील सर्वात मोठा निवडणूक सेवा प्लॅटफॉर्म आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, छिंदवाडा, सिवनी, नैनपूर आणि गाढा विभागाची सर्वसमावेशक विंडो ट्रेलिंग सुरक्षा तपासणी केली. सकाळी 6:30 वाजता इतवारी स्थानकावरून एका विशेष तपासणी ट्रेननं सुरू झालेल्या या दौऱ्यात रेल्वे वाहतुकीची सुरक्षा सुनिश्चित करणं तसंच पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 वाजता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दिल्ली संघानं मुंबई संघावर 6 गडी राखून मात केली. सध्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांदरम्यान अहमदाबाद इथं सामना सुरू आहे. राजस्थान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा राजस्थान संघाच्या 14व्या षटकात 3 गडी बाद 135 धावा झाल्या होत्या. भारतीय तिरंदाज श्याम सुंदर स्वामीनं बँकॉक इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी पॅरा सिरीजमधील कंपाऊंड पुरुष वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. 143 गुणांवर बरोबरीत असताना झालेल्या टाय ब्रेकमध्ये स्वामीनं त्याचा सहकारी भारतीय तिरंदाज आणि पॅरिस पॅरालिम्पिक कांस्य पदक विजेता राकेश कुमारचा पराभव केला. काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांतील तापमान 40 अंशांच्या खाली गेलं असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अमरावती इथं आज 39.8 अंश सेल्सिअस इतकं सर्वोच्च कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 37 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.